आज आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस असला तरी स्वर्गाचे दर्शन घेतल्याशिवाय आम्ही काही घरी जाणार नव्हतो आणि सकाळी नाश्ता करूनच ग्रामदेवतेचं दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो त्या स्वर्गाला भेट द्यायला. आणि तो स्वर्ग म्हणजे आवास बीच. एवढा शांत आणि निर्मळ बीच मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही पाहिला नव्हता. आणि हे माझं बर्थडे गिफ्ट असल्याने मी माझ्यासोबत घेऊन येणार नाही असं होणारच नाही. त्यामुळे या बॉटलमध्ये मी माझं बर्थडे गिफ्ट घेऊन येणार होते. त्यामध्ये त्या बीचवरची वाळू, तेथील पाणी आणि शंख शिंपले मी भरले होते. त्यानंतर हे गोड गोड कोकोनट वॉटर पिऊन आणि लस्सी पिऊन आम्ही निघालो होतो मांडवा पोर्टला. कारण तेथूनच आमचा पुढचा भाऊच्या धक्क्यासाठीचा प्रवास सुरू होणार होता M2M फेरीने. त्यानंतर आम्ही मांडवा पोर्टलाच असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्याचं ठरवलं होतं. जेवणानंतर आईस्क्रीम एन्जॉय करून नंतर आम्ही पोहोचलो होतो महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वेटिंग रूममध्ये. महाराष्ट्र सागरी मंडळाने खूप छान प्रकारे सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे इथे प्रवासासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास. नंतर वेटिंग रूममध्येही आईस्क्रीम एन्जॉय करून आम्ही निघालो होतो शिपसाठी. कारण की तोपर्यंत शिप लागली होती. शिपवरच्या थंडगार वातावरणामध्ये सनसेट बघत मिल्क चॉकलेट आणि चहा एन्जॉय करून आमचा हा प्रवास पूर्ण झाला होता. माझ्या फिलिंग्स आणि अनुभव ऐकण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच.